स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। आष्टा येथील राम रहीम कॉलनीत 8,17,000 रुपये खर्चाच्या रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा रस्ता होत असल्याने नागरिकांत आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अमर जाधव यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ माने, मोदीन मुजावर, बबन देसावळे, हनुमंत कुंभार, सुरेश माळी, पिंटू पटाईत, गजानन माळी, संजय सावंत, संदीप गायकवाड, सोएब संदे, समीर पटवेगार, विशाल आडके, अमोल चाळके, अकबर वारुसे, बापू घोलप यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रवीण भाऊ माने म्हणाले की राम रहीम कॉलनीत अनेक समस्या आहेत। या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे। येथील रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते। या रस्त्याचे काम करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली। या मागणीचा विचार करून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी या रस्त्याच्या कामासाठी तात्काळ 8,17,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। या रस्त्याचे काम दर्जेदार होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये। आगामी काळात या परिसराचा चेहरा मोहरा बदलला जाईल। स्वागत आणि प्रास्ताविक अमर जाधव यांनी केले। मोदीन मुजावर यांनी आभार मानले।